पुढची बातमी पाहूयात। चाकणला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात पुन्हा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहन चालक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे 2च दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी या पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने याच ठिकाणी सुमारे 10 तास वाहने अडकून पडली होती आणि 2च दिवसात आज पुन्हा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या सततधार पावसामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे पाणी साचलंय। चाकण शहर असेल किंवा चाकण शहरातून जाणारा हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि हा पुणे नाशिक महामार्ग जो आहे हा पुन्हा एकदा तुंबलेला पाहायला मिळतोय। खरं तर सोमवारी या भागामध्ये झालेल्या पावसामुळे हा पुणे नाशिक महामार्ग पूर्णपणे तुंबला होता आणि हा महामार्ग तुंबल्यामुळे वाहतूक बंद झाली होती। वाहनांच्या कुठेतरी 10-12 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या। त्याचबरोबर वाहन चालकाला जे आहे हा महामार्ग मोकळा होण्यासाठी 10 ते 12 तास या ठिकाणी ताटकळी उभं राहावं लागलं होतं। या महामार्गावरील जवळपास 10 तास जी वाहतूक आहे ही पूर्णपणे बंद होती। काल म्हणजेच मंगळवारी या भागातील वाहतूक जी आहे ही वाहतूक या ठिकाणी सुरळीत झाली होती। हे पाणी ओसरलं होतं, चाकण शहरातील पाणी ओसरलं होतं। नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळाला होता। मात्र मंगळवारी संध्याकाळी आणि आज पहाटे म्हणजे बुधवारी पहाटे पुन्हा एकदा चाकण शहर असेल किंवा या परिसरामध्ये संपूर्णपणे जोरदार पाऊस झाला आहे आणि या पावसाचं पाणी जे आहे हे पुन्हा एकदा चाकण शहरामध्ये साचलंय। त्याचबरोबर पुणे नाशिक महामार्ग जो आहे या महामार्गावरती हे पाणी साचलंय आणि हे पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक जी आहे ही पूर्णपणे संत झाली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय महामार्गावरती पाणी साचलंय आणि या साचलेल्या पाण्यातून सुद्धा हे जे वाहन चालक आहे हे आपल्या जीवाची पर्वा न करता रिस्क घेऊन या पाण्यामधून प्रवास करत आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं या ठिकाणी चाकण ही औद्योगिक नगरी आहे। अनेक कामगारांना जे आहे ते या ठिकाणी कामावरती जायचंय। मात्र महामार्गावर पाणी साचल्यामुळे महामार्गाची वाहतूक कुठेतरी संत झाली आहे। त्यामुळे हे जे कामगार आहेत हे कामगार या ठिकाणी अडकून पडलेत। त्यांना या ठिकाणी जे आहे कामाला जाण्यासाठी यामुळे विलंब होतोय आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हा जो चाकणमधून जाणारा पुणे नाशिक महामार्ग आहे या महामार्गावरती पाणी साचलं असलं तरी वाहन चालक जे आहेत यांची थांबण्याची मानसिकता नाही आणि जीव धोक्यात घालून या ठिकाणी वाहन चालक जे आहेत या साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर प्रशासनाने विनंती केली आहे, संपूर्ण भागामध्येच पाणी साचलंय आणि कोणत्याही प्रकारचा आतताईपणा नागरिकांनी करू नये। मात्र प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत या सूचनांकडे सुद्धा कुठेतरी या भागातील जे नागरिक आहेत किंवा वाहन चालक आहेत हे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत आणि महामार्गावर जरी पाणी साचलं असलं पुणे नाशिक महामार्ग हा पूर्ण पाण्यामध्ये जरी डुबला असला तरी त्याची पर्वा न करता जीवाची पर्वा न करता या ठिकाणी जे वाहन चालक आहेत या पाण्यामधून आपली धोकादायकरित्या वाहनं या ठिकाणी घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। सचिन तोडकर, न्यूज आणि मराठी, माळीण, पुणे।